पेठ वडगाव इथं गिरिजा सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन नुकतंच पार पडलं। खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते हॉस्पिटलच्या रुग्णसेवेचा शुभारंभ करण्यात आला। पेठ वडगाव शहरात सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज होती। यासाठी शहरासह 40 खेड्यातील नागरिकांना विविध प्रकारच्या व्याधीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर अशोकराव चौगुले यांच्या दूरदृष्टीतून गिरिजा सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले। खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा विद्याताई पोळ, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, हिंदूराव शेळके यांच्या हस्ते हॉस्पिटलच्या विविध विभागांचं उद्घाटन करण्यात आलं। या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या सर्व योजना लागू आहेत। एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी सारखे उपचार आणि निदान स्थानिक पातळीवर याच हॉस्पिटलमध्ये होणार आहे। 24 तास तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत राहणार आहे। त्यामुळे हृदय, किडनी, बालकांचे आजार याबाबत नागरिकांना आता बाहेर जायची गरज नाही। हॉस्पिटल चालू झाल्यापासून 200 रुग्णांवर मोफत आणि यशस्वी उपचार करण्यात आले आहेत। दरम्यान या हॉस्पिटलला मुख्यमंत्र्यांची योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करू, असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं। तर वडगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांना या हॉस्पिटलमुळे आरोग्याचं सुरक्षा कवच तयार झालंय। या ठिकाणी सिटी स्कॅन, डायलिसिस, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आरोग्यविषयक सर्व समस्यांचे उपचार या माध्यमातून केले जातील, असा विश्वास माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला। डॉक्टर निखिल चौगुले आणि डॉक्टर अंकिता चौगुले यांच्यासह अनेक नामवंत डॉक्टरांची टीम या ठिकाणी 24 तास कार्यरत आहे। दरम्यान उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर अशोक चौगुले यांनी केलं। या प्रसंगी आमदार अमल महाडिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। उद्घाटन प्रसंगी डॉक्टर अमरनाथ चौगुले, डॉक्टर अजित चौगुले, जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, नगरसेवक अभिजित गायकवाड, नगरसेवक अजित थोरात, गुरुप्रसाद यादव, संतोष चव्हाण, पंचायत समिती सदस्य अरुण माळी, राजेश पाटील, भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, राजवर्धन मोहिते, सुधाकर पिसे, धनंजय गोंदकर, दिगंबर पोळ यांच्यासह नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।